एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर मग तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते। हे पल्लवी, चला मग आपण आपल्यासाठी थोडासा वेळ काढूया। वेळ म्हणजे थोडेसे 2 फोटो तरी रोज आपण आपले काढले पाहिजे। जसे असेल तसे, ज्या वेशात असेल त्या वेशामध्ये आपण रोज आपले फोटो काढायला हवे। हळूहळू आपल्यामध्ये बदल होत जातात आणि आपण छान आणि अजून आपल्याला नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। अशी सुरुवात आज मी माझ्या दिवसाची केली होती। मस्त अशी छान सेल्फी काढून मी घरात आली आणि नाश्ता बनवायला घेतला। आज गरमागरम पोहे बनवायचे होते आणि त्याच्या जोडीला चहा। मग काय लागली मी माझ्या नाश्ता बनवायला। पटापट असे गरमागरम पोहे बनवून घेतले आणि त्याचबरोबर चहाही एका बाजूला ठेवला होता। रोजच्या कामांमध्ये आपण बायका स्वतःला कुठेतरी विसरत जातो आणि मग आपण आपल्याकडे दुर्लक्ष करत जातो। बायकांना गाऊन घालून काम करायला खूप आवडतं, का तर त्यामध्ये त्यांना कम्फर्टेबल वाटतं। पण आपण ह्या कम्फर्ट झोनमध्ये जाऊन आपण स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतो की आपण रोज एका गबाळ्या अवतारात घरात वावरत असतो आणि आपल्याला तो कम्फर्टेबल वाटतो। पण असं नाही करायला पाहिजे। आपणही थोडा वेळ, कमीत कमी 10 मिनिटं खूप होतात, आपण आपल्याकडे लक्ष द्या, छान राहा, मस्त राहा, थोडंसं स्वतःचा आवरा, म्हणजे आपल्याला आपोआप फ्रेश वाटतं आणि आपण काहीतरी नवीन करण्याच्या मागे लागतो आणि आपल्याला काहीतरी आपल्यामध्ये अजून बदल करायला हवे याच्याकडे आपण लक्ष देतो। नाहीतर रोजचं तेच, मला वेळ नाही, माझ्याकडून होत नाही, मला जमणार नाही, हीच कारणं आपण आपल्यासाठी देत असतो। आपण यासाठी का बरं नाही म्हणत? घरातली कामं, मुलांचं करण्यासाठी, नवऱ्याचं करण्यासाठी, सर्व गोष्टींमध्ये आपण कधीच बहाणे करत नाही की नाही, मला नाही जमणार, माझ्याकडून नाही होणार। आपण तिथे तर पुरेपूर सगळं जीव ओतून आपण आपली कामं करत असतो। मग स्वतःसाठी का बरं आपण 2 मिनिटं, 10 मिनिटं वेळ काढू का नाही शकत? हेच मी आज केलं होतं। स्वतःसाठी वेळ काढला, मस्त माझ्या गार्डनमध्ये गेले, छोटं का होईना पण आपण आपल्यासाठी काहीतरी छान करायला हवं। मस्त असं गार्डनमध्ये जाऊन मला अगदी फ्रेश वाटलं। झाडांकडे बघतो तर ग्रीनरी, त्यांचा रंग, त्यांचा जो फ्रेशनेस, छान मोकळी हवा, यामुळे आपोआपच आपल्यामध्ये एक ताजंतवानं वातावरण निर्माण होतो आणि आपल्यामध्ये अजून उत्साह निर्माण होऊन आपण आपल्या घरातल्या कामांना, आपल्या स्वतःकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन बदलवतो आणि आपल्यात एक वेगळाच एक उत्साह निर्माण होतो। आपण स्वतःसाठी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये बदल होऊन आपण आपल्या घरच्यांसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो। नाहीतर रोजचं तीच घिसीपिटी लाईफ आपली चालू असते। माझ्याकडून हे होत नाही, मला हे दुखलं, माझं हे झालं, होतं, प्रत्येकाला त्रास होतो, असं नाही का कोणालाच होत नाही, प्रत्येकाला होतो। आणि मुलं झाली तर त्यानंतर अजूनच गोष्टी होतात। कधी डिप्रेशन येतं तर कधी आपले हार्मोन्समुळे आपल्याला त्रास होत असतो। पण जर आपण आपल्याकडे लक्षच दिलं नाही, आजचा काळ इतका बदलत चालला आहे की आपण आपल्याला थोडा वेळ देणं खूप गरजेचं आहे। थोडंसं स्वतःचं पॅम्परिंग करा, सेल्फ केअर करा, ही इतकी गरज आहे आजची की शब्दात सांगण्यासारखं अजिबात नाहीये। हे प्रत्येकाने केलं पाहिजे। आपण आपल्या मुलांकडे कधी दुर्लक्ष करतो का की त्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते हट्ट करून रडून आपल्याकडे मागत असतात। पण आपण आपली काळजी घेणे, याच्यासाठी का आपल्याला पैसा लागणार आहे का? नाही। आपण आपली काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे। आपण दुसऱ्यांची काळजी घेतो, मग आपली काळजी कोण घेणार? आपण स्वतः, कारण आपण दुसऱ्याची घेतो ना, मग आपण आपली का नाही घेऊ शकत? हेच मला आज सांगायचं आहे। प्लीज स्वतःसाठी थोडा वेळ काढा, काहीतरी करा स्वतःसाठी आणि रोज 2 फोटो घ्या स्वतःचे, कारण त्या फोटोजमुळे तुम्हाला कळेल की आपल्यामध्ये काय चेंजेस करायला हवे आणि त्या चेंजेसमुळे आपल्यामध्ये काय बदल होतात। आपण रोज जर आपली एक जरी सेल्फी काढली ना, तर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी बदल करावासा वाटतो आणि आपण तो नकळत तो करतोही। आणि त्याच रोजचे फोटो आपण जे काढतो, एक फोटो, ते फोटो आपण बघितले 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, आपल्यामध्ये हळूहळू काहीतरी फरक झाल्याचं आपल्याला जाणवत असतं। त्यामुळे प्लीज लेडीज, आपल्यासाठी थोडा वेळ काढा,
छान राहा, पॅम्परिंग करा स्वतःची आणि हो सेल्फ केअर करायला अजिबात लाजू नका. पण मी एक सांगू का, जसं मी आता ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे माझ्यामध्ये पण हळूहळू खूप बदल झाले असे मला जाणवत आहे. मी माझ्याकडे म्हणजे मी छान ठेवायला लागली आहे. माझ्यामध्ये एक फ्रेशनेस आला आहे. काहीतरी रोज मला करायचं आहे, काहीतरी कंटेंट तयार करायचं आहे, यामागे माझी दिवसभर धडपड चालू असते. मी माझं घरातलं सर्व काम करून मुलांकडे लक्ष देऊन काहीतरी करायचा प्रयत्न करते. मला असं वाटतं मी जे हे करतेय यामधून माझ्यामध्ये पण खूप सारे बदल मी माझ्यामध्ये बघत आहे. आणि बदल खूप महत्त्वाचे असतात माणसाच्या आयुष्यामध्ये. या बदलामुळे माझ्यामध्ये एक फ्रेशनेस, एक ताजेतवानं आणि मला काहीतरी नवीन करण्याची उमेद रोज निर्माण झाली आहे. आणि त्यामुळेच हे व्हिडिओमध्ये मला खूपच आनंद भेटत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त सेल्फ केअर, स्वतःविषयी थोडासा विचार करण्यासाठी मी भाग पाडत आहे. आणि प्लीज स्वतःचा विचार करा, स्वतःसाठी काहीतरी करा नवीन आणि स्वतःला छान असं रोज पॅम्परिंग करा. छान राहा, मस्त राहा आणि हसत राहा मुलींनो. कारण आपलं आयुष्य हे फक्त घरासाठी नसून आपल्या स्वतःसाठी पण आहे आणि ते आपण जगलं पाहिजे. हाच आजच्या व्हिडिओचा माझा छोटासा एक उद्देश होता. तुम्हाला जर खरंच पॉझिटिव्ह वाटत असेल तर प्लीज मला एक कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची खूप आतुरतेने वाट बघते. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच आपले व्हिडिओ जर खरंच चांगले असेल तर प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या लोकांसोबत शेअर करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि मला खूप सारा ब्लेसिंग्स देत राहा. चला तर मग बाय. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. आणि तुम्हाला कसे वाटत आहे हे प्लीज मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बाय, गुड नाईट, काळजी घ्या, हसत राहा आणि प्लीज आनंदी राहा.